हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस. नीट बायोलॉजी मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या लेक्चरचा जो आपला चॅप्टर आहे तर तो ह्यूमन रिप्रोडक्शन आहे. हा चॅप्टर नीटसाठी महत्त्वाचा आहे, ज्याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तर आपण ह्यूमन रिप्रोडक्शन मध्ये नेमकं काय स्टडी करतो, तर आपण फर्स्ट स्टडी करतो इव्हेंट्स ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्सिंग ऑर्गॅनिझम. या इव्हेंट्स मध्ये आपण वेगवेगळ्या इव्हेंट पाहतो. त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्यानंतर आपण गॅमेटोजेनेसिस स्टडी करतो, ज्याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस इन मेल आणि ओव्हुजेनेसिस इन फिमेल स्टडी करतो. यानंतर आपण मेन्स्ट्रुअल सायकल स्टडी करतो, त्याच्यानंतर आपण फर्टिलायझेशन स्टडी करतो, त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ पाहतो आणि शेवटचा टॉपिक आहे आपला पार्च्युरेशन आणि लॅक्टेशन. एक 6 ते 7 टोटल टॉपिक या चॅप्टर मध्ये आहेत. त्यामध्ये मी फर्स्ट स्टार्ट करतोय. बाळांनो, ह्यूमन रिप्रोडक्शन, ह्यूमन मध्ये कशा प्रकारे रिप्रोडक्शन होतं. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर चा अर्थ असतो परत आणि प्रोडक्शनचा अर्थ असतो तयार करणे. म्हणजे स्वतः सारखा दुसरा जीव तयार करणे, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर या प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. सिंपल आपण म्हणू शकतो की स्वतः सारखा दुसरा जीव तयार करण्याची प्रक्रिया याला आपण प्रजनन म्हणतो, त्यालाच आपण इथं रिप्रोडक्शन म्हणणार आहोत. बर, मग आपण याची जर डेफिनेशन मी इथं सांगितली की काय डेफिनेशन असणार आहे, तर बाळांनो मी फर्स्ट टर्म घेणार आहे रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन कशाला म्हणतो आपण, तर प्रोडक्शन ऑफ लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. प्रोडक्शन ऑफ लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. बर, आता आपण हीच टर्म अजून वेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. जसं की ऑर मध्ये जर मला सांगायचं म्हटलं, ऑर मध्ये तर आपण ह्यूमन रिप्रोडक्शन कशाला म्हणणार आहोत, तर ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम, ॲबिलिटी ऑफ ह्यूमन, कारण ह्यूमन रिप्रोडक्शन पाहतोय तर ह्यूमन लिहितो मी. ॲबिलिटी ऑफ ह्यूमन टू प्रोड्यूस यंग वन, नवीन जीव, यंग वन सिमिलर टू देमसेल इज कॉल्ड ह्यूमन रिप्रोडक्शन. बर, आता या डेफिनेशनला कसं समजून घेऊ आपण, इकडे बघा. ॲबिलिटी ऑफ ह्यूमन म्हणजे माणसाची क्षमता, टू प्रोड्यूस यंग वन, नवीन जीव तयार करण्याची, सिमिलर टू देमसेल, स्वतः सारखा, याला काय म्हणू शकतो आपण, ह्यूमन रिप्रोडक्शन. समजते सर्वांना. रिप्रोडक्शन सिंपल डेफिनेशन मी घेतलेली आहे रिप्रोडक्शनची. रिप्रोडक्शन ऑफ लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. बर, आता यामध्ये जर आपण पाहिलं, रिप्रोडक्शनची काय गरज आहे रे बाळांनो, रिप्रोडक्शन का आवश्यक आहे आपल्याला, कारण रिप्रोडक्शनद्वारे नवीन प्रोजेनी तयार केले जातात, नवीन जीव तयार केले जातात आणि त्या पेशीचं एक्झिस्टन्स या पृथ्वी तलावर टिकून राहतं. जो रिप्रोडक्शन दाखवणार नाही त्याच्या प्रोजेनी तयार होणार नाहीत आणि ती पेशीज या पृथ्वी तलावरून काय होईल, एक्सटिंक्ट होईल, नाहीशी होऊन जाईल. मग आपण असं म्हणू शकतो की रिप्रोडक्शन प्रोसेस महत्वाचा रोल कशामध्ये प्ले करते, तर रिप्रोडक्शन मेंटेन कंटिन्युटी ऑफ पेशीज, लक्षात ठेवायचंय. पेशीची कंटिन्युटी मेंटेन ठेवण्याचं काम कुणाचं आहे, तर रिप्रोडक्शनचं आहे. लक्षात ठेवायचंय, रिप्रोडक्शन मेंटेन कंटिन्युटी ऑफ पेशीज, पेशीची कंटिन्युटी च्या सरफेसवर टिकून ठेवण्यासाठी रिप्रोडक्शन महत्त्वाचा रोल प्ले करतं. बर, आता जर आपण पाहिलं
तर दोन प्रकारचं रिप्रोडक्शन आहे बाळांनो. आपण पुढे घेत असतो टाईप ऑफ रिप्रोडक्शन. आणि टाईप ऑफ रिप्रोडक्शन मध्ये दोन प्रकारचं रिप्रोडक्शन ऑर्गॅनिझम दाखवतात. टाईप ऑफ रिप्रोडक्शन मध्ये दोन प्रकारचं रिप्रोडक्शन आहे. एक जे आहे तर ते आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन, असेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि जो दुसरा टाईप आहे तर तो आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा टाईप आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन. आता या दोघांबद्दल आपल्याला थोडीशी आयडिया आपली क्लिअर असणं आवश्यक आहे की असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बर, आता आपण दोघांना डिफरन्सच्या फॉर्म मध्ये इथे घेण्याचा प्रयत्न करू बाळांनो. एका बाजूला मी घेत आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन, असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि दुसऱ्या बाजूला आपण घेत आहोत सेक्सुअल रिप्रोडक्शन, सेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन असे दोन टाईप आहेत. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये बाळांनो सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व होतो. सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व म्हणजे एकच पॅरेंट इथं असतो बाळांनो, एकच पॅरेंट या रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतो. सेक्सुअल रिप्रोडक्शन बद्दल जर आपल्याला सांगायचं म्हणलं तर इथं टू पॅरेंट इन्व्हॉल्व होतात. टू पॅरेंट्स इन्व्हॉल्व, टू पॅरेंट्स इन्व्हॉल्व. आणि मग दोन पॅरेंट कोण आहेत तर बाळांनो एक असतो मेल आणि सेकंड वन आहे फिमेल. दोन पॅरेंट इन्व्हॉल्व. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये एकच पॅरेंट आहे, सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन पॅरेंट आहेत, आपल्याला माहित असावं. नेक्स्ट यानंतर आपण सेकंड पॉइंट इथं घेऊ शकतो की असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट फॉर्मेशन अब्सेंट असतं बाळांनो. गॅमेट फॉर्मेशन अब्सेंट. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट फॉर्मेशन होतच नाही. ओके, सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला सांगता येईल सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट फॉर्मेशन प्रेझेंट, गॅमेट फॉर्मेशन प्रेझेंट. मेल आणि फिमेल गॅमेट तयार करतात, गॅमेट फॉर्मेशन प्रेझेंट. नेक्स्ट इकडे गॅमेट फॉर्मेशन अब्सेंट आहे, इकडे गॅमेट फॉर्मेशन प्रेझेंट आहे. आता बाळांनो जर गॅमेट तयार होत असतील तर आपण इथं ते गॅमेट फ्यूज पण होत असतील. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की यांच्यामध्ये फर्टिलायझेशन, इथं गॅमेटच नाहीयेत म्हणजे यांच्यामध्ये फर्टिलायझेशन अब्सेंट आहे, फर्टिलायझेशन अब्सेंट आहे. आणि यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बाळांनो यांच्यामध्ये फर्टिलायझेशन प्रेझेंट आहे, फर्टिलायझेशन प्रेझेंट आहे. फर्टिलायझेशन अब्सेंट आहे, फर्टिलायझेशन प्रेझेंट आहे. यस, आपल्याला इथं लक्षात येईल की याच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये किती पॅरेंट इन्व्हॉल्व होतात? सिंगल पॅरेंट. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये किती पॅरेंट इन्व्हॉल्व होतात? टू पॅरेंट. एक असतो मेल, दुसरं आहे फिमेल. याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन अब्सेंट आहे, इकडे गॅमेट फॉर्मेशन प्रेझेंट आहे. फर्टिलायझेशन अब्सेंट आहे, फर्टिलायझेशन प्रेझेंट आहे. ओके, नेक्स्ट यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला डिफरन्स मध्ये सांगता येईल की बाळांनो याच्यामध्ये सेल डिव्हाइड बाय मायटोसिस. म्हणजे असेक्सुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल डिव्हिजन हे कोणत्या प्रोसेसनं होतं तर ते मायटोसिसनंच होतं. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये सेल्स डिव्हाइड बाय बोथ मायटोसिस अँड मिओसिस, मायटोसिस अँड मिओसिस. म्हणजे सेलचं डिव्हिजन बाळांनो मायटोसिस आणि मिओसिस या दोन्ही प्रकारे होतं. लक्षात ठेवायचंय आपल्याला, जेव्हा जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं तेव्हाच फक्त मिओसिस होतं, इतर वेळेस मिओसिस होत नाही. गॅमेट तयार करण्यासाठीच मिओसिस. मग असेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये गॅमेट तयारच होत नाहीत म्हणजे त्यांच्यामध्ये मिओसिस अब्सेंट आहे आणि सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये मिओसिस प्रेझेंट आहे. ओके, नेक्स्ट यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला इथे सांगता येईल की बाळांनो असेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम जे असतात
तर ते एकाच पॅरेंट पासून तयार झालेले असतात आणि ते त्या पॅरेंट सारखेच असतात मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली. म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो, इथं तयार होणाऱ्या ज्या प्रोजेनी आहेत, प्रोजेनी मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली. मॉर्फोलॉजिकली म्हणजे दिसायला आणि जेनेटिकली म्हणजे जेनेटिक मेकअप. जेनेटिकली सिमिलार टू दिअर पॅरेंट्स, म्हणजे त्या दिसायलाही आणि जेनेटिकली पण कुणासारखे असतात, पॅरेंट्स सारखे असतात आणि त्यांना आपण काय म्हणतो, कॉल्ड क्लोन्स. म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शनद्वारे तयार होणाऱ्या ज्या प्रोजेनी असतात त्यांना क्लोन म्हटलं जातं. क्लोन, दीज आर द झेरॉक्स कॉपी ऑफ पॅरेंट. पॅरेंटच्या एक्झॅक्ट झेरॉक्स कॉपी असतात, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आता सेक्सुअल रिप्रोडक्शनद्वारे तयार होणाऱ्या ज्या प्रोजेनी आहेत त्या कदाचित दिसायला पॅरेंट सारख्या असू शकतात किंवा नसू शकतात, पण जेनेटिकली ऑलवेज डिफरंट असतात. कारण सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल आणि फिमेल दोघांची गॅमेट एकत्र येऊन प्रोजेनी तयार झालेली असते. त्या प्रोजेनीचं जेनेटिक मटेरियल या दोघांचं पॅरेंटच्या गॅमेटचं कॉम्बिनेशन असतं, म्हणून ते ऑलवेज डिफरंट असतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इथं तयार असणारी जी प्रोजेनी आहे, प्रोजेनी मॉर्फोलॉजिकली may or may not similar but genetically, G for genetically, always different. यस, लक्षात ठेवायचंय. तर हे सर्व 5 पॉइंट आपल्याला माहित असले पाहिजेत असेक्सुअल आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये. बरं, आता जर आपण या दोघांमधला डिफरन्स इथं पाहिलेला आहे, नेक्स्ट मी ऍक्च्युअल चॅप्टरला स्टार्ट करतो बाळांनो. हा बेसिक पार्ट होता. मग अकॉर्डिंग टू एनसीईआरटी टेक्स्ट बुक ह्युमन रिप्रोडक्शन मधली पहिली लाईन आहे, कारण आपण ह्युमन रिप्रोडक्शन शिकतोय, तर पहिली लाईन इथं दिलेली आहे की ह्युमन्स आर, जे ही ह्युमन्स आहेत, ह्युमन्स आर सेक्सुअली रिप्रोड्युसिंग and viviparous animals. आता सेक्सुअली रिप्रोड्युसिंग म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन दाखवतात, ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल इन्व्हॉल्व होते, गॅमेट तयार होतात, फर्टिलायझेशन होतं, हे सर्व काही पाहायला भेटतं आपल्याला. सेक्सुअली रिप्रोड्युसिंग आणि विविपॅरस. सर विविपॅरस म्हणजे काय, तर हे डायरेक्ट पिल्लांना जन्म देणारे आहेत, लक्षात घ्या. बरोबर, जे डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात त्यांना आपण विविपॅरस ॲनिमल म्हणतो, आणि जे अगोदर एग देतात आणि एग मधून पिल्लं बाहेर निघतात त्यांना ओव्हिपॅरस म्हणतो. ओव्हिपॅरस मध्ये मग बर्ड आपण घेऊ शकतो. एखादी कोंबडी माहिती आहे तुम्हाला, जी अंड देते ना, अंड्यातून पिल्लं बाहेर निघतात, त्यांना काय म्हणतो आपण, ओव्हिपॅरस म्हणतो. आणि ह्युमन हा डायरेक्ट बाळांना जन्म देतो, पिल्लांना जन्म देतो, असे हे विविपॅरस असतात. मॅमल्स हे मोस्टली विविपॅरस असतात बाळांनो, हे लक्षात ठेवावं लागेल. बरं, आता यानंतर जर आपण सांगायचं म्हटलं तर नेक्स्ट जो पॉइंट आहे, या ज्या पॉइंट आहे तो आहे इव्हेंट्स ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन. इव्हेंट्स ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शनच्या ज्या इव्हेंट आहेत तर त्या कोणत्या आहेत हे आपण इथं पाहू शकतो. इव्हेंट्स ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शनच्या इव्हेंट कधी स्टार्ट होतात, तर स्टार्ट आफ्टर प्युबर्टी. लक्षात ठेवायचं बाळांनो. नेक्स्ट प्युबर्टीच्या नंतर या इव्हेंट चालू होतात. यस, सेक्सुअल रिप्रोडक्शनच्या इव्हेंट कधी स्टार्ट होतात, आफ्टर प्युबर्टी. बरं, आता मग प्युबर्टीचं एज किती आहे, तर एज ऑफ प्युबर्टी. जे प्युबर्टीचं एज आहे तर बॉईज आणि गर्ल्स मध्ये वेगवेगळं आहे बाळांनो. जर आपण बॉईज मधलं एज ऑफ प्युबर्टी जर पाहिलं आपण, एज ऑफ प्युबर्टी, तर हे जवळपास 9 to 14 इयर्सच्या दरम्यान आहे. ओके, आणि गर्ल्स मध्ये जर आपण एज ऑफ प्युबर्टी पाहिलं, तर हे 8 to 13 इयर्सच्या दरम्यान आहे, हे आपल्याला माहित पाहिजे.
बरं, आता सर व्हॉट इज मीन बाय प्युबर्टी? प्युबर्टी म्हणजे काय आहे? तर हा असा कालावधी आहे जो बॉईज असतील किंवा गर्ल्स असतील फिजिकली, मेंटली, सायकोलॉजिकली डेव्हलपमेंट त्यांच्या बॉडीमध्ये चालू होते. बॉडीमध्ये जसे की चेंजेस होतात. यस, बॉईज बद्दल मध्ये सांगायचं म्हणलं तर जसं की डेव्हलपमेंट ऑफ बियर अँड मुस्टॅचे, दाढी मिशा आपण म्हणू शकतो. गर्ल्समध्ये जर मला सांगायचं म्हटलं तर डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड असू शकतं. म्हणजे ज्यांना आपण सिंपल म्हणू शकतो की सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरची डेव्हलपमेंट या पर्टिक्युलर कालावधीमध्ये चालू झालेली असते, हे आपल्याला माहित असावं. बरं बाळांनो, मला सांगा ह्युमन हा कसा ऑर्गॅनिझम आहे? तर सेक्सुअली रिप्रोड्युसिंग अँड विविपॅरस ॲनिमल आहेत ह्युमन. इव्हेंट्स ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये यस कधी इव्हेंट चालू होतात? आफ्टर प्युबर्टी. आणि एज ऑफ प्युबर्टी बॉईज मध्ये किती आहे? 9 to 14 इयर्स आणि गर्ल्स आहे 8 to 13 इयर्स. यस, आता मग कोणत्या इव्हेंट आहेत सर? तर इव्हेंट मध्ये बाळांनो जी पहिली इव्हेंट आपण इथं स्टडी करतो तर फर्स्ट इव्हेंट आहे गॅमेटोजेनेसिस. सिक्वेन्स मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं गॅमेटोजेनेसिस. फर्स्ट इव्हेंट आहे गॅमेटोजेनेसिस. सेकंड इव्हेंट काय आहे बाळांनो? गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय मी सिक्वेन्शियली सांगणार आहे. सिंपल फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड गॅमेटोजेनेसिस. दुसरी इव्हेंट कोणती आहे बाळांनो? गॅमेटोजेनेसिसच्या नंतर इनसेमायनेशन. इनसेमायनेशन मध्ये काय आहे बाळांनो? तर जो मेल गॅमेट आहे स्पर्म तो ट्रान्सफर केला जातो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये, त्याला आपण इनसेमायनेशन म्हणतो. इनसेमायनेशनच्या नंतर बाळांनो फर्टिलायझेशन झालं पाहिजे, कारण आता मेल आणि फिमेल गॅमेट हे दोन्हीही फिमेलच्या बॉडीमध्ये आहेत, तर ते एकमेकांना भेटतील त्या इव्हेंटला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. याला पुढे डिटेलमध्ये घेणारच आहेत आपण. फर्टिलायझेशनच्या नंतर बाळांनो इम्प्लांटेशन झालं पाहिजे. इम्प्लांटेशन नेक्स्ट. इम्प्लांटेशनच्या नंतर नेक्स्ट जी इव्हेंट आहे तर ती आहे जस्टेशन. जस्टेशन म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो म्हणतो आपण. जस्टेशनच्या नंतर बाळांनो पुढची इव्हेंट आहे पार्च्युरेशन. पार्च्युरेशनला आपण डिलिव्हरी ऑफ बेबी म्हणतो. आणि नेक्स्ट जी इव्हेंट आहे तर ती शेवटची इव्हेंट आहे बाळांनो लॅक्टेशन. म्हणजे अशा टोटल 7 इव्हेंट आपल्याला सिक्वेन्शियली माहित असल्या पाहिजेत. नेक्स्ट जी पहिली इव्हेंट आहे फर्स्ट इव्हेंट आहे तर ती कोणती आहे बाळांनो? पहिली इव्हेंट आहे गॅमेटोजेनेसिस. दुसरी इव्हेंट आहे इनसेमायनेशन. तिसरी इव्हेंट आहे फर्टिलायझेशन. चौथी आहे इम्प्लांटेशन. पाचवी आहे जस्टेशन. 6वी आहे पार्च्युरेशन. 7वी आहे लॅक्टेशन. तर या 7 सिक्वेन्शियली इव्हेंट घडतात सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेळेस. आता या 7 इव्हेंटला आपण 1 by 1 स्टडी करू. बरं बाळांनो, मी पहिली इव्हेंट इथं घेत आहे. फर्स्ट इव्हेंट मी इथं स्टार्ट करत आहे कोणती? गॅमेटोजेनेसिस. आता गॅमेटोजेनेसिस कशाला म्हणायचं आहे? तर गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेटो मीन्स गॅमेट, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. मग सिंपल आपण असं म्हणू शकतो फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड गॅमेटोजेनेसिस. यस, आपण असं म्हणू शकतो. कशाला म्हणू गॅमेटोजेनेसिस? फॉर्मेशन. कुणाचं फॉर्मेशन? गॅमेटचं फॉर्मेशन. फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. Formation of male and female gametes. Yes, it's called yes गॅमेटोजेनेसिस. बर, आता जर आपण इथं पाहिलं फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड गॅमेटोजेनेसिस. बाळांनो, आता मेल गॅमेट कोणता आहे? तर मेल गॅमेट आहे स्पर्म. मेल गॅमेट कोण आहे? तर स्पर्म हा मेल गॅमेट आहे. स्पर्म ची प्लॉइडी हॅप्लॉइड असतो बाळांनो, मिओसिसनं तयार होतो. आणि जो फिमेल गॅमेट आहे तर फिमेल गॅमेट आहे ओव्हा. फिमेल गॅमेट आहे ओव्हा किंवा ओव्हम आपण असं म्हणू शकतो. नेक्स्ट मेल गॅमेट हा स्पर्म आहे. फिमेल गॅमेट कोण आहे? ओव्हम आहे. हे मेल आणि फिमेल गॅमेट सर कधी स्टार्ट होतात यांचं प्रोडक्शन? जर आपण पाहिलं तर लक्षात ठेवायचंय मेल गॅमेट फॉर्मेशन हे कधी होतं? तर बाळांनो मेल गॅमेटचं फॉर्मेशन हे स्टार्ट झालेलं असतं प्युबर्टीला.
स्टार्ट ॲट प्युबर्टी, स्टार्ट ॲट प्युबर्टी, प्युबर्टीला चालू होतं बर, आणि कंटिन्यू राहतं ते, कंटिन्यू इन ओल्ड एज, आणि ओल्ड एज मध्ये पण बाळांनो हे कंटिन्यू राहतं, लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट म्हणजे मेल गॅमेटचं फॉर्मेशन हे स्टार्ट होतं प्युबर्टीला आणि ते कंटिन्यू राहतं ओल्ड एज मध्ये पण. याच्या उलट आपण असं सांगू शकतो, की फिमेल गॅमेटचा जर विचार केला आपण, फिमेल गॅमेटचा, तर बघा फिमेल गॅमेट फॉर्मेशन, फिमेल गॅमेटचं फॉर्मेशन कधी चालू झालेलं असतं, तर फिमेल गॅमेटचं फॉर्मेशन स्टार्ट होतं अर्ली एम्ब्रियोनिक लाईफ मध्येच, आईच्या पोटामध्ये फिमेल बेबी असताना चालू झालेलं असतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की स्टार्ट ॲट अर्ली एम्ब्रियोनिक लाईफ, स्टार्ट ॲट अर्ली एम्ब्रियोनिक लाईफ, आणि कंप्लीट कधी होतं तर लक्षात ठेवायचंय यस, सीज अराउंड एज ऑफ 50 इयर्स, लक्षात ठेवायचं. म्हणजे फिमेल्स मध्ये यस ओहा प्रोडक्शन, ओहोमचं प्रोडक्शन कधी चालू होतं, अर्ली एम्ब्रियोनिक लाईफ मध्ये, आणि बंद कधी होतं, अराउंड द एज ऑफ 50. म्हणजे मेनोपॉजच्या नंतर फिमेल मध्ये ओहा प्रोडक्शन होत नाही. म्हणजे सिंपल सांगायचं म्हणजे ज्या वेळेस फिमेल मध्ये मासिक पाळी बंद होते त्याच्यानंतर ओहा प्रोडक्शन होत नाही, त्यानंतर ती फिमेल प्रेग्नंट राहू शकत नाही. ओके, तर अशा प्रकारे मेल आणि फिमेल गॅमेट कोणते आहेत आणि ते कधी चालू होतं, त्यांचं फॉर्मेशन आणि कधी कंप्लीट होतं हे आपल्याला माहित पाहिजे. पहिली इव्हेंट शिकवली कोणती, गॅमेटोजेनेसिस. कशाला म्हणलं गॅमेटोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड गॅमेटोजेनेसिस. बरोबर, मेल गॅमेट कोणता आहे बाळांनो, स्पर्म, फिमेल गॅमेट कोणता आहे, ओहोम. यस, यांचं प्रोडक्शन कधी होतं हे आपण इथं कंप्लीट केलेलं आहे, आणि संपतं कधी, यस हे पण सांगितलेलं आहे. नेक्स्ट यानंतर पुढचा पॉइंट मला घेता येईल. आता गॅमेट असतील, मेल अँड फिमेल गॅमेट आहेत. बरं, दुसरी इव्हेंट कोणती आहे, तर सेकंड इव्हेंट आहे इनसेमायनेशन. इनसेमायनेशन. आता इनसेमायनेशन कशाला म्हणतो, लक्षात ठेवा, इन म्हणजे च्या आत, लक्षात ठेवायचंय. जो मेल गॅमेट आहे तो फिमेल बॉडी मध्ये ट्रान्सफर करणे, याला आपण इनसेमायनेशन म्हणू शकतो. मग कशाला म्हणू आपण इनसेमायनेशन, ट्रान्सफर ऑफ sperms into female reproductive tract. Transfer of sperm into female reproductive tract is called insemination. What is meant by insemination? Transfer of sperm into female reproductive tract is called insemination. बाळांनो, मेल स्पर्म फिमेल बॉडी मध्ये ट्रान्सफर करणं, या प्रोसेसला आपण इनसेमायनेशन म्हणू शकतो. यस, हे ट्रान्सफर कसे होतात, तर नॅचरल रिलेशनच्या माध्यमातून ट्रान्सफर होऊ शकतात किंवा आर्टिफिशियली ही ते डिपॉझिट केले जाऊ शकतात. बरं, आता इनसेमायनेशनला पॅरलल एक टर्म असते आणि ती टर्म आहे इजॅक्युलेशन. इजॅक्युलेशन आपण कशाला म्हणतो, तर रिलीज ऑफ स्पर्म or release of semen outside the male body is called ejaculation. कशाला म्हणू आपण ejaculation, release of sperm or semen outside the male body is called ejaculation. या प्रोसेसला आपण ejaculation म्हणू शकतो. यस, ट्रान्सफर ऑफ स्पर्म इनटू फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक, या प्रोसेसला आपण इनसेमायनेशन म्हणतो, आणि रिलीज ऑफ स्पर्म और सीमेन आउटसाइड द मेल बॉडी इज कॉल्ड इजॅक्युलेशन. दोघांमध्ये फरक आहे हे लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट यानंतर इनसेमायनेशन मध्ये यस मेल गॅमेट फिमेल बॉडी मध्ये पोहोचलेला आहे. आता मेल आणि फिमेल गॅमेट हे एकमेकांसोबत फ्यूज होतील, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. बाळांनो, पुढची इव्हेंट आहे फर्टिलायझेशन. आपण फर्टिलायझेशन कशाला म्हणणार आहोत, तर फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, फ्युजन ऑफ
फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल gametes, fusion of male and female gamete to form diploid zygote. Diploid zygote it's called fertilization. या प्रोसेसला आपण फर्टिलायझेशन म्हणणार आहोत. बर, आता आपण जर इथं पाहिलं फर्टिलायझेशन मध्ये, आता फर्टिलायझेशन मध्ये कोण आहे बाळांनो? एक आहे स्पर्म, एक आहे ओव्हम, आणि दोघं कंबाईन होऊन तयार होणार आहे झायगोट. यस, स्पर्म मेल गॅमेट, ओव्हम फिमेल गॅमेट, दोघं कंबाईन होऊन काय तयार होणार आहे? झायगोट. जर आपण याची प्लॉइडी इथं रिप्रेझेंट केली तर स्पर्म हॅप्लॉइड आहे, ओव्हा हॅप्लॉइड आहे, आणि झायगोट हा कसा असणार आहे? तर डिप्लॉइड आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता फर्टिलायझेशन झालं. साइट ऑफ फर्टिलायझेशन काय आहे? तर फर्टिलायझेशन एम्पुला मध्ये होतं बाळांनो. कुठं होतं? एम्पुला मध्ये. ओके, आता एम्पुला काय आहे? तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये आपण त्याला शिकणार आहेत. फॅलोपियन ट्यूबचा एक डायलेटेड पार्ट आहे, रिजन आहे, तिथं फर्टिलायझेशन होत असतं, हे आपण पुढे शिकणार आहेत. आता फर्टिलायझेशन झालं बाळांनो, झायगोट तयार झाला, झायगोटची डेव्हलपमेंट चालू होते, आणि झायगोट पासून मोरुला तयार होतो, एम्ब्रिओची डेव्हलपमेंट चालू होते, मोरुला तयार होतो, आणि मोरुलाच्या नंतर ब्लास्टुला तयार होतो. बरं, मोरुलाच्या नंतर ब्लास्टुला तयार होतो. मग नेक्स्ट आपण तो ब्लास्टुला येऊन युटेरसच्या वॉलला अटॅच होतो, आणि तिथं इम्प्लांटेशन होतं. मग पुढची इव्हेंट कोणती आहे? तर ती आहे इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन मध्ये काय असतं? तर बाळांनो, आता आपल्या फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट होता. कोणता प्रोडक्ट होता मला सांगा? झायगोट. झायगोट पासून कोण तयार होतो बाळांनो? झायगोट पासून तयार होतो मोरुला, आणि मोरुलाच्या नंतर तयार होतो ब्लास्टुला. त्यालाच आपण ब्लास्टोसिस्ट पण म्हणतो. काय म्हणतो? ब्लास्टोसिस्ट. आणि हा ब्लास्टोसिस्ट जाऊन यस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये जो युटेरस आहे, बाळाची पिशवी म्हणतो, त्याला जाऊन अटॅच होतो. सिंपल मला असं सांगता येईल की अशा प्रकारे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये जर आपण पाहिलं, हे आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करू. इथं जस्ट मी तुम्हाला इम्प्लांटेशन दाखवत आहे. असं कन्सिडर करू की इम्प्लांटेशन हे या रिजन मध्ये इथं झालेलं आहे, या रिजन मध्ये इम्प्लांटेशन झालेलं आहे. यस, या दोन्ही बाजूला इथं 2 ओव्हरीज प्रेझेंट असतात. या ओव्हरीमधून ओव्हा रिलीज केला जातो. आता आपण असं कन्सिडर करू की हे इथं या पॉइंटला काय झालेलं आहे? फर्टिलायझेशन झाले. हा फर्टिलायझेशन झाल्यानंतर याची डेव्हलपमेंट चालू होते. डेव्हलपमेंट झाल्यानंतर मोरुला, ब्लास्टुला, आणि ब्लास्टुला हा जो ब्लास्टुला स्टेजला पोहोचल्यानंतर ही जी वॉल आहे याची, असं कन्सिडर करू हा इनरमोस्ट लेयर आहे, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. आणि या एंडोमेट्रियमला येऊन हा इथं अटॅच होतो. कोण? ब्लास्टोसिस्ट. इकडे बघा बाळांनो, यस, इथं ब्लास्टोसिस्ट येऊन अटॅच होतो. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? तर इम्प्लांटेशन. मग इम्प्लांटेशन आपण कशाला म्हणणार आहोत? तर सिंपल मला सांगता येईल. आता ही डायग्राम आपल्याला पुढे डिटेलमध्ये काढायची आहे, म्हणून इथं मी जस्ट समजण्यासाठी काढली होती. बरं, इम्प्लांटेशन कशाला म्हणणार आहोत? मग लक्षात ठेवायचे, फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट. कोण तयार होते रे बाळांनो? ब्लास्टोसिस्ट. खूप महत्वाचा पॉइंट आहे, शब्द आहे ब्लास्टोसिस्ट. फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट अँड इट्स attachment to wall of uterus. Wall of uterus is called implantation. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? इम्प्लांटेशन. म्हणजे ब्लास्टोसिस्ट न येऊन युटेरसच्या वॉलला अटॅच होणं, या प्रोसेसला आपण इम्प्लांटेशन म्हणतो. कोण येऊन अटॅच होतं बाळांनो? ब्लास्टोसिस्ट येऊन अटॅच होतो. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. इम्प्लांटेशनच्या नंतर नेक्स्ट इव्हेंट असणार आहे बाळांनो, जस्टेशन. आता जस्टेशन म्हणजे नेमकं काय? इम्प्लांटेशन म्हणजे तुम्हाला समजलं असेल, ब्लास्टोसिस्ट येऊन युटेरसच्या वॉलला अटॅच झाला. आता तिथं बाळाची वाढ व्हायला चालू होईल, बरोबर. मग जस्टेशन म्हणजे काय? तर डेव्हलपमेंट
डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इट्स कॉल्ड जस्टेशन. एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होते त्याला आपण काय म्हणणार आहे तरी बाळांनो, जस्टेशन. बर, आता बाळाची वाढ किती दिवस होते आईच्या पोटामध्ये, तर जवळपास 9 मंथ 9 डेज. मग आपण असं म्हणतो की हा जो जस्टेशन पिरियड आहे, जस्टेशनचा जो कालावधी आहे तर तो किती आहे, तर जस्टेशन पिरियड आहे बाळांनो 9 मंथ 9 डेज हा कन्सिडर केला जातो. बरोबर, 9 मंथ 9 डेज हा जस्टेशनचा कालावधी कन्सिडर केला जातो, माहित असावं. आता बाळाची वाढ कंप्लीट झाली असं कन्सिडर करू. आता त्यानंतर काय व्हायला पाहिजे, तर बाळाची वाढ कंप्लीट झाल्यानंतर डिलिव्हरी व्हायला पाहिजे. बरोबर, मग त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो पार्च्युरेशन. काय म्हणतो, पार्च्युरेशन. मग पार्च्युरेशन म्हणजे काय रे बाळा, तर पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरी ऑफ बेबी आउटसाइड द फिमेल बॉडी इज कॉल्ड पार्च्युरेशन. येस, व्हॉट इज मीन बाय पार्च्युरेशन, तर पार्च्युरेशन बघा काय आहे, डिलिव्हरी ऑफ बेबी आउटसाइड द female body it's called parturition. What is mean by parturition, तर डिलिव्हरी होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर पार्च्युरेशन म्हणतो. व्हॉट इज मीन बाय पार्च्युरेशन, डिलिव्हरी ऑफ बेबी आउटसाइड द फिमेल बॉडी इट्स कॉल्ड पार्च्युरेशन. बरं, आता पार्च्युरेशनला पण डिटेलमध्ये पुढे शिकायचं आपल्याला. आणि नेक्स्ट पार्च्युरेशनच्या नंतर बाळाची डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला यस मदरकडून मिल्क आवश्यक आहे. मग शेवटची एक इव्हेंट आपण इथं स्टडी करतो आणि ती कोणती इव्हेंट आहे, तर ती आहे लॅक्टेशन. शेवटची इव्हेंट आहे लॅक्टेशन. मग लॅक्टेशन म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ मिल्क. जसे डिलिव्हरी जवळ येते तसे मदरच्या मॅमरी ग्लँड्स मध्ये मिल्क प्रोडक्शन चालू होतं, त्या प्रोसेसला आपण म्हणतो लॅक्टेशन. मग लॅक्टेशन काय आहे, तर फॉर्मेशन ऑफ मिल्क टुवर्ड्स एंड ऑफ pregnancy it's called lactation. लॅक्टेशन खूप आवश्यक प्रोसेस आहे. नवीन जन्माला येणाऱ्या बाळाला मदरकडून न्यूट्रिशन भेटणं गरजेचं आहे, मदरकडून मिल्क भेटणं गरजेचं आहे आणि मिल्क प्रोडक्शनच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, लॅक्टेशन म्हणतो, लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे बाळांनो आपण किती टोटल यस 7 इव्हेंट इथं पाहिल्या. यस पहिली इव्हेंट कोणती पाहिली बाळांनो, यस गॅमेटोजेनेसिस. फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड गॅमेटोजेनेसिस. इनसेमायनेशन, ट्रान्सफर ऑफ स्पर्म इनटू फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इज कॉल्ड इनसेमायनेशन. Fusion of male and female gamete to form diploid zygote is called fertilization. Implantation, formation and development of blastocyst and its attachment to uterine wall, it's called implantation. Gestation, which means embryonic development. Parturition means delivery of baby, and lactation means milk production towards the end of pregnancy, it's called lactation. तर अशा प्रकारे यस चॅप्टर मधला पहिला टॉपिक आहे इव्हेंट्स ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन, तर तो कंप्लीट झालेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम स्टार्ट करू. थँक्यू व्हेरी मच.